जी प्रभाग रचना आधी जी झालेली होती त्याच्यावर पण जे काही केलेलं शासनामार्फत ते तर मी म्हटलं की योग्यच आहे. कारण तुम्ही बघताय की जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण उभं असतो तेव्हा आपल्याला लोकांची सेवाच करायची असते, लोकांची कामच करायची असते. त्यामुळे आताची जी प्रभाग रचना झालेली आहे त्याबद्दल तर मी सहमत आहेच. पण मी एवढंच सांगू इच्छिते की पहिले आता पॅनल आहे म्हणजे 4चं पॅनल. आता तुम्ही माझंच उदाहरण घ्या की माझं पॅनल 27 नंबरचं माझं असणार आहे आणि ते माझं पॅनल ह्या प्रकारे की बेलापूर, दिवाळा, आग्रोळी गाव, शहाबाद, सेक्टर 11, सेक्टर 15 आणि आता नव्याने हे जे जेव्हा आक्षेप घेतल्यानंतर हे जाहीर झालं तर त्याच्यामध्ये किल्ले गावठाण एरिया म्हणजे महापालिकेच्या समोरचा जो एरिया आहे तो सर्व जॉईंट झाला होता. परंतु ठीक आहे, मला तरी वाटतं की जे काही केलं असेल ते योग्यच असेल आणि तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही उभं राहत असताना तुम्हाला कामच करायचे आहेत. त्यामुळे मी सहमत आहे. बीजेपी आक्षेप घेते का आम्ही कोर्टात जाऊ पुन्हा योग्य नाहीये प्रभाग रचना? बीजेपी आक्षेप घेते याचा अर्थ की त्यांना ते योग्य वाटत नसेल आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की आपल्याला आपण काम करत असताना आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण बोलतो. आता ते त्यांचा तो प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी आक्षेप घेणं न घेणं हा त्यांचं काम आहे. आता मीच असं काय म्हणाला आता जे जे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे कामालाच लागतील. आता तुम्ही बघाल की माझी 3री टर्म असणार आहे आणि मला पालिकेचा अनुभव आहे. त्यामुळे माझा तर नेवाने पॅनल सिस्टम झालेला आहे त्यामुळे मला सगळीकडे काम करणं हे योग्यच आहे.